तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि ती अपडेट अशी असणार आहे की जे काही तुमची पोलीस भरतीची शारीरिक पात्रता असते यामध्ये जे उंची मागितल्या जाते ती उंची 165 सेंटीमीटर या ठिकाणी मागितली जाते। तर आज एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी। त्या परिपत्रकामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की जे अनुसूचित जमातीमधील उमेदवार आहेत, जे एस-टीमधील उमेदवार आहेत, शेड्यूल ट्राईबमधील उमेदवार आहेत, या उमेदवारांसाठी उंचीमध्ये या ठिकाणी त्यांना आता शिथिलता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघा मला वाटते ती 5 सेंटीमीटर त्यांनी शिथिलता दिलेली आहे। आपण नेमका GR काय आहे तो सुद्धा PDF मधून बघणार आहोत। तर या ठिकाणी 165 सेंटीमीटर उंची मागितल्या जाते, परंतु आता ते 160 जर तुमची उंची असेल तर तरीसुद्धा तुम्ही पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। परंतु त्याचबरोबर ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या की ही जी तरतूद आहे ही फक्त ST-साठी या ठिकाणी झालेली आहे। शेड्यूल ट्राईब ज्याला आपण म्हणतो, अनुसूचित जमाती आपण ज्याला म्हणतो। तर यामध्ये आपण पुढे बघणार आहोत नेमका GR हा काय असणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग 4B अशा प्रकारची ही अधिसूचना असणार आहे आणि ही अधिसूचना याचा दिनांक जो आहे हा शुक्रवार 4 ऑक्टोबर हा याचा दिनांक असणार आहे। म्हणजे आजच्याच रोजी ही परिपत्रक जे आहे अधिसूचना आहे ही डिक्लेअर झालेली आहे आणि यामध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। तर गृह विभागाची ही अधिसूचना असणार आहे, अधिसूचना गृह विभागाची असणार आहे। यामध्ये नेमकं यांनी काय सांगितलेलं आहे तर आपण बघू। या ठिकाणी पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे, म्हणजे आजपासून पोलीस सुधारणा जो नियम आहे, सेवा प्रवेशाचा जो नियम आहे, या नियमामध्ये सुधारणा झालेली आहे। 2024 असं याला नियम याला असं म्हणावे असं यांनी सांगितलेलं आहे। हे बाकीचा विषय ऑफिशियल आहे, हा आपल्या कामाचा विषय नाही आहे। ओके, आपण या ठिकाणी बघू। परंतु अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आवश्यक असलेली उंची 5 सेंटीमीटरने या ठिकाणी शिथिल करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे। ओके, तर बघा नेमका विषय या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा असणार आहे। तर हा ई खंड आहे, यामध्ये बघा अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर काय तरतूद करण्यात आलेली आहे तर जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता या ठिकाणी देण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे, असं या अधिसूचनेचं म्हणणं आहे। याचबरोबर आता सर्व जे STचे जे विद्यार्थी आहेत यांना या ठिकाणी या गोष्टीचा फायदा होणार आहे। 5 सेंटीमीटर त्यांना शिथिलता मिळणार आहे उंचीमध्ये, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची उंची या ठिकाणी कमी असणार आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे असा या अधिसूचनेचा सरळ अर्थ होतो। त्याचबरोबर बाकीचा यामध्ये काही विशेष नाही आहे, त्या कारणामुळे हा व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा करण्याची काही गरज नाही आहे। या ठिकाणी हा फक्त इंग्रजीमध्ये त्यांनी दिलेला आहे। तर रिलॅक्सेशन इन द रिक्वायर्ड हाईट बाय 5 सेंटीमीटर शॅल बी गिव्हन इन द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल ट्राईब, म्हणजे जे शेड्यूल ट्राईबचे विद्यार्थी आहेत त्यांना याचा फायदा मिळणार आहे। हू फुलफिल्स द अदर रिक्वायर्ड एलिजिबिलिटी कंडिशन, जे बाकीचे विद्यार्थी पात्रता पूर्ण करतात त्यांच्यासाठी उंचीमध्ये या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे। ओके, तर हा विषय होता। एवढे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं। होमगार्डची सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत उद्या सकाळपर्यंत जे वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत, जेणेकरून तुमचा जो एक कमेंट्सच्या माध्यमातून तुमचे जे प्रश्न आहेत की वेटिंग लिस्ट ओपन होईल का, वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी घेतील का, तो सुद्धा आपण व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत। ओके, धन्यवाद, थँक्यू।